सर्वोच्च न्यायालयानं भटक्या श्वानांसाठी शेल्टर उभारण्याची वाढती संख्या रोखण्यासाठी निर्विजीकरण करण्याचे आदेश दिलेत. मात्र ठाणे महानगरपालिकेकडून अद्याप शेल्टर उभारण्यात आले नाहीत. तसंच ठाणे महानगरपालिकेकडून एकही दवाखाना चालवला जात नसून निर्विजीकरणही गेल्या वर्षभरापासून बंद आहे. शिवाय निर्विजीकरणाच्या नावाखाली रस्त्यावरून उचललेले श्वान गायब होत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ठाणे शहरातील भटक्या श्वानांचा प्रश्न जटिल होऊ लागलाय. भटक्या श्वानांना अन्न देणाऱ्या प्राणीमित्रांना मारहाणही केली जात असून भटके श्वान बेपत्ता होत असल्याचं उघडकीस आले. या संदर्भात ठाण्यातील प्राणीमित्र मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली ऐकवटलेत. रविवारी दमानी इस्टेट येथील दत्त मंदिरात श्री दत्तगुरूंना भटक्या श्वानांचं रक्षण करण्यासाठी या प्राणीमित्रांनी साकडं घातलं. मनोज प्रधान यांनी आपण स्वतः श्वानपालक असल्यामुळे आपणाला प्राणीमित्रांच्या व्यथा माहीत असल्याचं सांगितलं. सर्व प्राणीमित्र पदरचे पैसे खर्च करून भटके श्वान आणि भटक्या मांजरींना खाऊ पिऊ घालत असतात. मात्र समाजकंटकांकडून या प्राणीमित्रांना मारहाण करण्यात येते. श्वानदंशाबाबत बोललं जात असलं तरी 1000 श्वानांपैकी एक श्वान चावला तर उर्वरित 999 श्वानांना दोष का देता? आजही जी समस्या निर्माण झाली आहे त्यास फक्त आणि फक्त ठाणे महानगरपालिका जबाबदार असल्याचंही त्यांनी सांगितलं. आपल्याकडे निर्विजीकरणाची प्रक्रिया वर्षभरापासून बंद आहे. लसीकरणही योग्य पद्धतीनं होत नाही. श्वानांसाठी शेल्टर उभे करण्यात आले नाहीत. एकीकडे निर्विजीकरण बंद असताना श्वान पकडून नेले जातात, मात्र ते परत सोडले जात नाहीत. मग त्यांचं काय केलं जातं याचा शोध घेण्याची जबाबदारी पालिकेचं असल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान ठाणे शहरात 12,500 श्वानपालक आणि हजारो प्राणीमित्र आहेत. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्यात श्वान निर्विजीकरण, श्वानांसाठी दवाखाना, शेल्टर आणि लसीकरणाचा मुद्दा घेण्यात येणार असल्याचंही मनोज प्रधान यांनी सांगितलं. की काही रस्त्यावरच्या कुत्र्यांना घेऊन गेलं जाते स्टेरिलायझेशनच्या नावावर, पण स्टेरिलायझेशन केल्यानंतर त्यांना परत आणून सोडत आहेत का तिकडे? तर त्यांना सोडत नाहीये. मग आमच्या मनात एक प्रश्न उद्भवतोय की ते कुत्र्यांना उचलतात तर घेऊन कुठे जात आहेत? म्हणजे शंकेचं एक हे पाल कुठेतरी मनात चुकचुकते. दुसरं होत आहे काय की कुत्रे प्रेमी जनता आहे, डॉग फीडर्स आहेत. स्वतःचा खर्च करून, कष्ट करून रात्री अहोरात्री ते त्यांना फीड करण्यासाठी रस्त्यावर उतरतात. तर सामान्य लोक त्यांच्या विरोधातही तक्रारी करतात, त्यांना मारहाण करतात. तर त्यांचाही विषय आहे. आज सुप्रीम कोर्ट जी ऑर्डर म्हणते की बस डेपो, तर बस डेपो आणि बस स्टॉप याच्यातला फरक आपल्याला अजून डिफाईन करायचा आहे. म्हणजे त्या ऑर्डरमध्ये एवढी अँबिग्विटी आहे की कुठला रस्ता, कुठलं हॉस्पिटल, कुठलं बस डेपो का नुसती डिस्पेन्सरी, ह्या गोष्टीवर कुठे स्पष्टीकरणच नाहीये. आणि ह्याचा फायदा कोण घेतंय? तर जे डॉग हेटर्स आहेत ते काही ना काहीतरी आपल्याला एक सुप्रीम कोर्टची ऑर्डर दाखवायची आणि त्या अनुषंगाने जास्तीत जास्त कुत्र्यांना उचलायचं, हा प्रकार या ठाणे शहरात चाललाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून मी एकच गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो की येणाऱ्या इलेक्शनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मॅनिफेस्टोमध्ये आम्ही टाकू की डॉग्स, कॅटसाठी एक चांगलं वेटरनरी हॉस्पिटल झालं पाहिजे. ओके, हा आमची प्रमुख मागणी आहे. स्टेरिलायझेशन प्रोसेस, नसबंदी, सगळ्या गोष्टींवर एक चांगलं आपलं ह्युमन रिसोर्सेस आपण दिले पाहिजेत आणि त्याचं अंमल कसं होईल ते आपल्याला सगळ्यांना बघितलं पाहिजे. आज हे सगळे जमलेली लोक आहेत, हे मनापासून एका रविवारच्या दिवशी आपला वेळ वाया घालवून जर येतात तर मनातनं त्यांना वाटतं म्हणून ते या ठिकाणी आलेले आहेत. आपल्या माध्यमातून जर ह्या ठाणे महानगरपालिकेला जाग आली तर ते बिचारे जे कुत्रे आहेत ज्यांच्यावर आम्ही असीम प्रेम करतो त्यांना कुठेतरी याचा फायदा मिळेल असं मला वाटतं. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष विक्रांत चव्हाण काँग्रेस पक्ष सोडणार असल्याची चर्चा रंगली आहे. परंतु या सर्व चर्चेवर आपण काँग्रेसी घराण्यात वाढलोय, आपले वडील देखील काँग्रेसी होते आणि काँग्रेसी म्हणूनच गेले, त्यामुळे आपणही काँग्रेसी म्हणूनच मरणार असं सूचक वक्तव्य विक्रांत चव्हाण यांनी केले. आपण काँग्रेसशी पूर्णपणे एकनिष्ठ असून पक्षासाठीच पुढे काम करत राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून ठाण्यातील राजकीय वातावरण देखील चांगलंच तापले.
काही दिवसांपासून ठाण्यातील काही वरिष्ठ नेते भाजप पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्यात. यामध्ये काँग्रेसचे ठाणे जिल्हा अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नावाची देखील चर्चा होती. परंतु ही अफवा असल्याचं सांगत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी या अफवेला पूर्णविराम दिलाय. निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम अशा प्रकारच्या अफवा पसरवल्या जातात. आपण काँग्रेस पक्ष सोडणार नाही, पक्षशक्ती वाढवणं हेच आपलं ध्येय आहे. राजकारण म्हणजे एसआरए नव्हे की वारंवार बिल्डर बदलला जातो. राजकारणात निष्ठा आणि श्रद्धा महत्त्वाची आहे. जो पक्षासोबत एकनिष्ठ राहू शकत नाही, तो जनतेसोबत देखील एकनिष्ठ राहू शकत नाही, असं वक्तव्य विक्रांत चव्हाण यांनी केले. आपल्यासाठी पक्ष आणि राहुल गांधी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे आपल्याकडे पदाचा राजीनामा जरी मागितला तरी आपल्याला काही फरक पडणार नाही. जेव्हा अध्यक्षपद नव्हतं तेव्हा देखील आपण पक्षात होतो आणि आताही असणार आहोत. आपले नगरसेवक म्हणून शेवटची निवडणूक असेल. यापुढे आपण सक्रिय राजकारणात असू किंवा नसू, परंतु आपण काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून राहू, असंही चव्हाण यांनी सांगितलं. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील घरगुती वापरासाठी असलेल्या नळ संयोजनांचं थकीत देयक चालू वर्षाच्या मागणीसह एकरकमी भरणा केल्यास प्रशासकीय आकारात 100% सूट लागू करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक सौरभ राव यांनी दिली आहे. थकीत पाणीपट्टी बिलावर 100% इतकी भरीव सवलत जाहीर करण्यात आल्यानं नागरिकांना आर्थिक दिलासा मिळणार असून या योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा असं आवाहन आयुक्तांनी केले. ठाणे महापालिकेनं पाणीपट्टी वसुलीची मोहीम हाती घेतली असून जे नागरिक पाणीपट्टी भरणार नाहीत अशा थकीत बिल धारकांचं नळ संयोजन खंडित करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी पाणीपट्टी भरून महापालिकेस सहकार्य करावं असं आवाहन पालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले. ही योजना 1 डिसेंबर 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत लागू राहील. या योजनेचा लाभ घेऊन थकीत आणि चालू पाणी देयकाची रक्कम पूर्णपणे भरून त्यावरील प्रशासकीय आकारात सवलत योजनेचा लाभ नागरिक घेऊ शकतील. या धोरणात्मक निर्णयापूर्वी ज्या घरगुती पाणी बिल धारकांनी पाणीपुरवठा देयकं जमा केली असतील अशांना सवलत योजना लागू असणार नाही. तसंच ही योजना व्यावसायिक संयोजन धारकांनाही लागू असणार नाही. जे नागरिक 31 मार्च 2026 पर्यंत आपली थकबाकीची रक्कम प्रलंबित ठेवतील अशा खातेदारांवर जप्ती कारवाई तात्काळ प्रस्तावित करून नळ संयोजन खंडित करणं, मीटर रूम सील करणं, पंप जप्ती अशी कारवाई होईल असंही पालिका आयुक्तांनी नमूद केले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान आणि जबाबदार नागरिकत्वाची जाणीव दृढ करण्याच्या उद्देशाने ठाणे पोलीस आयुक्तालय आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमानं राबवण्यात आलेल्या पथनाट्य स्पर्धेची अंतिम फेरी बुधवारी रंगणार आहे. डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहातील मिनी थिएटरमध्ये सकाळी 8 ते दुपारी 2 या वेळेत ही अंतिम फेरी पार पडणार असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली आहे.
ठाणे शहर वाहतूक शाखेच्या वतीनं महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षा, सायबर गुन्हे प्रतिबंध, व्यसनमुक्ती आदी सार्वजनिक हिताचे विषय सर्जनशीलतेनं सादर करण्यासाठी उत्तम व्यासपीठ ठरणाऱ्या पथनाट्य स्पर्धा सप्टेंबर 2025 या महिन्यात ठाणे जिल्ह्यातील 33व्या महाविद्यालयांमध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या. या उपक्रमात ठाणे, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, भिवंडी आणि भाईंदर येथील NSS युनिट्सनेही सहभाग उत्साहानं घेतला होता. एकूण 355 विद्यार्थ्यांनी या मोहिमेत भाग घेतला. प्राथमिक फेरीतून 15 पथकांमधील अंतिम स्पर्धा बुधवारी होणार असून यामध्ये ठाणे डोंबिवलीचे 3, कल्याणचे 3, उल्हासनगरचे 3, भिवंडीचे 3 आणि भाईंदरच्या 3 पथकांचा समावेश आहे. विजेत्या पहिल्या 3 संघांना ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि आकर्षक रोख पारितोषिकं दिली जाणार असून उर्वरित 12 पथकांना सहभाग प्रमाणपत्रांनं गौरवण्यात येणार आहे. अंतिम फेरीतील सर्व 15 पथनाट्य ठाणे जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विशेष सादरीकरणाद्वारे दाखवण्यात येणार आहेत. त्यामुळे रस्ता सुरक्षा आणि सायबर सुरक्षिततेसंबंधी जनजागृती अधिक व्यापक प्रमाणात होणार आहे. विद्यार्थ्यांच्या कौशल्य, सर्जनशीलता आणि सामाजिक बांधिलकीचा अनुभव घेण्यासाठी नागरिकांनी स्पर्धेला उपस्थित राहावं असं आवाहन वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाट यांनी केले. धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी व्हावी यासाठी आंदोलनाची ज्वाळा अधिक तापत चालली आहे. संविधानाच्या क्रमांक 36 नुसार आरक्षणाचा स्पष्ट हक्क असतानाही गेल्या अनेक दशकांपासून धनगर समाज शासनाच्या अन्यायकारक वागणुकीमुळे हक्कापासून वंचित आहे. शेकडो आंदोलनांचे इतिहास, उपोषणातून अर्पण झालेले आरोग्य, हजारो बांधवांवर दाखल झालेले गुन्हे, तरीही सत्ता आणि प्रशासकीय यंत्रणा धनगर समाजाच्या न्याय मागण्यांवर अद्यापही मुरदाडपणे मौन बाळगत आहे. या अन्यायाविरोधात पेटलेल्या लढ्याला नवीन धार देण्यासाठी जालना येथे सलग 16 दिवस उपोषण करत रणशिंग फुंकणारे धनगर आरक्षण मुक्तीसंग्राम लढ्याचे पुरस्कर्ते दीपक बोराडे रविवारी ठाण्यात दाखल झाले होते. जांभळी नाका येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाला वंदन करून त्यांनी ठाण्यातील समाज बांधवांशीही संवाद साधला. स्मारक परिसरात ठाणे शहरभरातून समाज बांधव मोठ्या संख्येने एकत्र जमले होते. धनगर ST आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी करावी यासाठी येत्या 21 जानेवारी रोजी मुंबईच्या आझाद मैदानात भव्य आंदोलन होणार आहे. या संदर्भातील नियोजन बैठकीत करण्यात आले. यावेळी धनगर समाजाचे नेते महादेव अर्जुन, शंकर कोळेकर, मल्लिकार्जुन पुजारी, ॲडव्होकेट नानासाहेब मोटे, ॲडव्होकेट प्रकाश पुजारी, निहारिका कोंडले, दीपक देवकाते यांच्यासह मोठ्या संख्येनं समाज बांधवही उपस्थित होते. धनगर प्रतिष्ठान ठाणे जिल्हा यांच्या वतीनं या बैठकीचं नियोजन करण्यात आलं होतं. संविधानानुसार 36 क्रमांकावर धनगर समाजाला आरक्षण मंजूर असताना सुद्धा अनेक वर्ष आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आले. शेकडो आंदोलनं, उपोषण, हजारो बांधवांवर दाखल गुन्हे असे असतानाही लढा सुरू आहे. जालना येथे 16 दिवसांचं उपोषण प्रकृती बिघडल्यानं स्थगित केलं असलं तरी आता हा लढा अधिक तीव्र झालाय असं धनगर आरक्षण योद्धा दीपक बोराडे यांनी सांगितलं. नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे धनगर समाजानं भारतीय जनता पार्टीला सत्ता दिली. तरी देखील सरकार समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवते. त्यामुळे आता आम्ही गप्प बसणार नाही. धनगर आरक्षण मुक्ती संग्राम लढा जालना येथून सुरू झाला असून मुंबईतील आझाद मैदानात आरक्षणाची आझादी मिळेपर्यंत हा लढा थांबणार नाही. त्यामुळे सर्व समाज बांधवांनी 21 जानेवारी रोजी आझाद मैदान मुंबई येथे मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन दीपक भाऊ बोराडे यांनी केलं आहे. हा देश ज्या संविधानानुसार चालतो त्या संविधानानुसार धनगर जमातीचा समावेश ST जमातीच्या यादीमध्ये 36 नंबरला आहे. धनगरांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन इथल्या व्यवस्थेनं या अमृतरूपी लाभापासून गेल्या 8 दशकांपासून आम्हाला वंचित ठेवलंय. धनगरांचे क्रांतीसूर्य B.K. कोकरे साहेबांनी या आरक्षणाची ज्वाला प्रज्वलित केली. तेव्हापासून आतापर्यंत शेकडो आंदोलनं झाली, शेकडो उपोषणं झाली, हजारो बांधवांवर आमच्या गुन्हे दाखल आहेत. आंदोलनाचे हा लढा चालू आहे. परंतु 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी धनगर जमातीच्या या ST आरक्षणाचा मुक्ती संग्राम हा लढा आम्ही जालन्याच्या भूमीतून सुरू केला. 16 दिवस मी त्या ठिकाणी आमरण उपोषण केलं. प्रकृतीच्या कारणामुळे ते आंदोलन स्थगित केलं होतं. आत्ताचे मुख्यमंत्री राज्याचे देवेंद्र फडणवीस यांनी लाखो लोकांच्या समोर आश्वासन दिलं होतं की धनगर आरक्षणाच्या बाबतीत माझा अभ्यास झालेला आहे, माझ्याकडे गाडीभर कागदपत्र आहेत, पुरावे आहेत, तुम्ही आम्हाला सत्ता द्या, पहिल्या कॅबिनेटमध्ये तुमचा आरक्षणाचा प्रश्न सोडवतो. आत्ताचे देशाचे सर्वेसर्वा असलेले नरेंद्र मोदी पंतप्रधान यांनी सुद्धा पांडुरंगाच्या पंढरीमध्ये येऊन
ढोल वाजवून सांगितलं होतं की आतापर्यंत राज्यकर्त्यांनी तुमचा मतासाठी वापर केला, तुम्ही आम्हाला सत्ता द्या, आम्ही सत्तेत आलो तर आरक्षण देतो. स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांनी सुद्धा पंढरपूरमध्ये आश्वासन धनगरांना दिलं होतं. आज हे सत्तेमध्ये आहेत, आम्ही कायद्याचं मागतोय. आज हे आंदोलन धनगर जमातीचा एसटी आरक्षणाचा मुक्ती संग्राम जालन्यातून सुरू झालेला मुंबईच्या आझाद मैदानामध्ये येऊन या आरक्षणाची आजादी झाल्याशिवाय थांबणार नाही.